हॅलो फ्रेंड, वेलकम टू न्यू ब्लॉग. आज आता आम्ही आहोत आमच्या बिल्डिंगच्या खाली आणि इथून निघालो आहे एक अशा ठिकाणी जिथे लोक जायला घाबरतात. पण गेली 5 वर्ष मी त्या ठिकाणी जात आहे. मी हसतो, खेळतो, काय काय करत असतो, कॉमेडी असो, इतर काही असो, जे करत असतो. पण त्याच्यामागे जो माझा त्रास आहे ते हिला माहिती आहे आणि ही एक्सप्लेन करील की ते काय आहे. मग काय आहे, काय आहे आणि आपण कुठे चाललोय? आपण चाललोय कुठे? टाटा हॉस्पिटल. बघा आता म्हणजे ती बोलताना पण अशी बोलते की आम्हाला मजा येते टाटा हॉस्पिटल. आणि टाटा हॉस्पिटल ऐकलं हे नाव की लोक घाबरतात, कारण टाटा हॉस्पिटल हे कॅन्सरसाठी आहे. आणि गेली 5 वर्ष माझ्यावर तिथे ट्रीटमेंट चालू आहे, माझ्यावर फॉलोअप चालू आहे. कारण 2020मध्ये ना, कोविडच्या टायमिंगला मला निदान झालं की डिटेक्ट झालं की मला ट्यूमर आहे, ब्रेन ट्यूमर. आणि नो चान्स, म्हणजे माझ्याजवळ चान्सच नव्हता की मी वापस येईल की नाही. ते सिच्युएशन बेकार होती, कोविड होता, एवढ्या त्या ट्रीटमेंटला खर्च होता. बट आता ज्या वाटेने आपण चाललो आहे ना, त्या वाटेवर एक असं ठिकाण आहे त्याने आम्हाला तारलं. ते आधी तुम्हाला दाखवतो. त्यानंतरचं पुढे जे काय माझ्यावर करणार आज ट्रीटमेंट, 6 महिन्यानंतर मला जावं लागतं या गोष्टीसाठी. आणि मी आनंदाने जातो, ही पण आनंदाने, कारण आयुष्य हे मला परत एकदा मिळालं, दुसरी संधी मिळाली, बरोबर ना. सो ऑब्वियसली आनंदाने जायलाच पाहिजे त्या ठिकाणी. 1 तास मला मशीनमध्ये ठेवलं जाईल, ते मी नाही दाखवू शकत, कारण तिथे कुठलेच ॲक्सेसरी नाही नेऊ शकत. मोबाईल तर अलाउड नाही, दुसरे काहीच नेऊ शकत नाही. लोखंडी वस्तू, अशी ट्रीटमेंट असते. इंजेक्शन दिलं जातं मला त्यावेळी, ते पण कॉस्टली आहे खूप, कारण ट्रीटमेंटच तशी आहे. पण मला सांगायचा मुद्दा आहे ना, तो वेगळा आहे. काय झालं म्हणून हार मानायची नसते, जिद्दीने उभं राहायचं परत एकदा. आणि मी राहिलो जिद्दीने, ते केवळ हिच्यामुळे. ही स्ट्रॉंगली उभी राहिली माझ्या मागे, त्यामुळे मी आज परत असा उभा आहे आणि हे सगळ्या गोष्टी करू शकतो नॉर्मली. आणि त्यामागे एक दी दैवी शक्ती होती, त्या शक्तीचं आज तुम्हाला दर्शन करतो. सो मला ज्यांनी तारलं आणि ती दैवी शक्ती म्हणजे माझे स्वामी. हे बघा, हा तो मठ. इथून सुरुवात झाली, जे मला कधीच माहीत नव्हतं. स्वामी आज चाललोय परत एकदा ट्रीटमेंटला. लवकर होऊ दे, लवकर. सो सगळं माझं इथूनच मॅनेज होतं, तेच करतात आणि हेच माझे आहे सगळं. बाकी त्यांच्यावरच सगळं चाललं आहे. मी जी दिशा दाखवली आहे, जो मार्ग दाखवला आहे, रिमाइंडर असू शकतो त्याच्यासाठी, पण ती शो करत नाही ना, तो मी अनुभवतोय कायम. ही माझी रोजची वाट, जायची यायची. बस आहे, सगळं आहे, पण मी ह्याच वाटेने चालत येतो, चालत जातो. कारण जोपर्यंत स्वामींना बघत नाही तोपर्यंत चैन नाही पडत. सो याबद्दल तू काय सांगशील? आताचे जे आपलं जे चाललं आहे, आता 5 वर्ष व्हायला आलीत आपल्याला, तर ह्या 5 वर्षातला तुझा काय अनुभव आहे आणि यातून तू मेसेज काय देशील? की हा जो आजार आहे ना, त्याला लोकांनी घाबरू नये. ही जी ट्रीटमेंट आहे, ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली तर आजार पूर्णपणे बरा होतो. आणि जास्त विचार करू नये. हां, फॉलो की सगळं काही व्यवस्थित होतं.
जास्त टेन्शन घेण्यासारखं या आजाराचं असं काहीच नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि strongly उभा राहा. कॉमन झालेलं आहे हो. आणि ह्याच्यावर ट्रीटमेंट पण खूप चांगली झालेली आहे. एवढंच सांग. आणि ओके. मेन सपोर्ट जो असतो ना तो फॅमिलीचा असतो. खरं आहे. फॅमिलीने कधी डगमगता नाही या आजारामध्ये तर काय. आणि माझ्या मागे ही उभी राहिली. डगमगली ना की माणूस हा खांदा मला जो मिळाला तो खूप स्ट्रॉंग मिळाला. डगमगली नाही त्या सिच्युएशनला, कारण कोण येऊ शकत नव्हतं माझ्याजवळ, पण ती डगमगली नाही. एवढे प्रसंग, एवढा खराब वेळ बघितली तिने, पण स्वतःलाही स्ट्रॉंगली बनवलं. माझ्या मागे स्ट्रॉंग उभी राहिली. 6 महिने डॉक्टर मला बोलले की तुला बेड रेस्ट आहे, कारण आराम तुला करायचा आहे. घरात पहिल्या दिवशी आलो मी, मला घेऊन आले डिस्चार्ज करून. त्या दिवशी फक्त माझं जे काय होतं ते केलं. आणि त्यानंतर मला एक गोष्ट ती बोलली, जी गोष्ट बोलली ना ती मी फक्त डोक्यात घेतली. मी त्यावेळी चिडलो नाही, कारण मला काही कळत नव्हतं. ती बोलली आता तुझं तुला करायचं आहे, तुझं तुला उभं राहायचं आहे. तुला आपला आम्हा दोघांना एक मुलगा आहे, मुलाचं कोण बघणार आहे, वेळ लागेल, पण तू स्वतः उभा राहा. आणि तीच गोष्ट मनात ठेवली. आणि 6 महिने मला वेळ दिलेला. मी 3 महिन्यामध्ये उभा राहिलो. आणि मी 4थ्या महिन्यात माझ्या कामावर मला टॅक्सी करून घेऊन जायची, सोडायची, घेऊन यायची. असं करत करत प्रवास सुरू झाला. तो कधी थांबलाच नाही. आणि मी परत मागे वळून बघितलं का नाही की मला काहीतरी झालं. वेगवेगळे छंद जोपासत गेलो. सोशल मीडियाची मला पहिल्यापासून आवड, वाचन, लिखाण, काय ना काय नवीन कल्पना सुचत गेल्या. त्या वेळेचा मी फायदा करून घेतला. आणि आज मी नॉर्मल जीवन जगतो. काही गोष्टीच्या जपायच्या आहेत त्या तेवढ्या जपतो मी, कारण मला कोणतंही व्यसन नाही आहे. मी व्यसन काय आहे ते लिखाण, वाचन, मस्त जोक्स मारणे, वेगवेगळ्या काही ना काही ते क्रिएटिव्हिटी करणे, यात जास्त इंटरेस्ट. सो यात माझं मन रमवलं. आणि म्हणून मी बाहेर निघालो. तर तुम्हाला मी दाखवतो टाटा हॉस्पिटल, काय परिस्थिती असते तिथे. लोक जिवंत राहण्यासाठी काय काय करतात ते मी दाखवतो. जेवढं शक्य होईल तेवढं दाखवतो. त्याच्या हॉस्पिटलच्या बाहेर कशी लोक आहेत, माझ्यापेक्षाही खूप बेकार कंडिशन असलेले लोक, मुलं लहान लहान ती आहेत. त्यातनं शिकायला मिळालं की आपलं दुःख काहीच नाही आहे. आपल्यापेक्षाही कितीतरी वेदना घेणारे लोक आहेत, त्यांना त्रास आपल्यापैकी कित्येक आहे. रडत बसलो नाही की मला हे झालं बाबा, माझ्यानं काय होणार नाही. नाही होणार, नथिंग इज इम्पॉसिबल. कुठलीच गोष्ट अशी नाही आहे की जी इम्पॉसिबल आहे. सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे. फक्त आपल्यामध्ये हिंमत पाहिजे, कारण एक ना एक दिवस मारायचंच आहे. आज ना उद्या प्रत्येकाला तिथून जायचं आहे. सो समोरच आहे टाटा हॉस्पिटल. आता आपण रोड क्रॉस करतो. इकडनं गाड्या येतात दोन्ही साईडचं. पटकन समोर दिसते ते टाटा हॉस्पिटल. आणि बाहेर बघू शकता लोक बसलेले आहे. ही अवस्था आहे पेशंट लोकांचे, नातेवाईक. ते बघा काय अवस्था असते. लांबून लांबून येतात. हा टाटा हॉस्पिटलचा स्टाफ. आणि हीच ती फुटपाथ. हे बघा, आपलं दुःख काहीच नाही हो.
खरं दुःख आतमध्ये गेल्यावर कळतं की काय असतं ते. आणि इतकं बेकार असतं ना ते, पाहू पण नाही शकत. तो आता आपण आत जातोय. मास्क कंपल्सरी आहे, मास्क लावून घेऊया आपण. सो रेडी झालो आहे मास्क लावून. हा गेट आहे आतमध्ये जायचं. ते समोर पाहू शकता टाटा मेमोरियल. सो आतमध्ये अलाउड नसल्यामुळे दाखवू नाही शकलो. आता आपण जातोय आतमध्ये. आतमध्ये नाही आहे परमिशन. सो टोकन आलं आहे आपलं, पेपर झालेत आणि आता आपण जातोय गोल्डन जुबलीला. ही बिल्डिंग आहे टाटाची. सो फ्रेंड 10:15 वाजलेत. आता ट्रीटमेंट संपली. गेटच्या बाहेर आलो. बायको पण कंटाळली आता, तोंडावर हे नाही. सो अशा प्रकारे ही ट्रीटमेंट असते. त्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. एवढंच सांगेन, जिद्द हारू नका. थोडा वेळ जातो पण पेशंट चांगला होतो. ट्रीटमेंट पूर्ण घ्या. उपचार, औषधं म्हणा, जे काय सांगतील फॉलोअप वगैरे प्रॉपर केल्यानंतर सगळ्या गोष्टी होतात. आता नेक्स्ट वीक माझं असेल रिपोर्ट दाखवणं. आतलं तर मी नाही दाखवू शकत कारण खूप स्ट्रिक्ट आहे आतमध्ये. पण ट्रीटमेंटला खूप वेळ जातो आणि पेशंट खूप असतात. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.